हॅलो ट्रेडर्स, माझं नाव तेजस. आजपासून आपण चालू करतो आहे बेसिक टू ॲडव्हान्स ट्रेडिंग लर्निंग सेशन्स. तर आजचा आपला मेन टॉपिक आहे बेस्ट टाईम फ्रेम फॉर ट्रेडिंग. तर आज आपण बघणार आहेत बेस्ट टाईम फ्रेम ट्रेडिंगसाठी कोणता भारी आहे, कोणत्या टायमिंगमध्ये मार्केट कसं मुवमेंट देतं, कोणत्या टाईम फ्रेममध्ये मार्केट वॉलेटाईल असू शकतं, कोणत्यामध्ये साईडवेज, कोणत्यामध्ये वन साईड रॅली देऊ शकतं मार्केटमध्ये, आपण हे बघणार आहेत. तर आपला पहिला टॉपिक आहे बेस्ट टाईम फ्रेम फॉर ट्रेडिंग. तर चला आपण बघूया बेस्ट टाईम फ्रेम फॉर ट्रेडिंग काय असू शकतो आपल्यासाठी. आपल्या मार्केटचं प्री ओपनिंग टाईम असतो 9 AM टू 9:07, म्हणजे 7 मिनटाचं हे प्री ओपनिंग सेशन असतं. त्यानंतर आपलं मार्केट ॲक्युरेट 9:15ला चालू झाल्यानंतर 9:15 ते 10:30पर्यंत आपलं मार्केट हे व्हॉलेटाईल असतं. याच्यामध्ये मार्केट खूप असं व्हॉलेटाईल करू शकते. यात मार्केट एक तर अपसाईड मूव देऊ शकतं किंवा डाऊनसाईड मूव देऊ शकतं किंवा दोन्ही साईड एल ट्रॅप करून आपल्याला येथे आपल्या लॉस करू शकतं मार्केट. त्यामुळे येथे मार्केट हे बघा, जसं मी मगाशी तुम्हाला म्हणलं होतं की मार्केट हे व्हॉलेटाईल असतं. तर इथं बघू शकता तुम्ही मार्केट पहिल्यांदा तर ओपन झालं 9:15ची कॅन्डल, ही 15ची 9 कॅन्डल 15ची कॅन्डल आहे. तर नंतर मार्केट लगेच वरती गेलं, एक शार्प मुवमेंट वरच्या साईडला दिलं. हे बघू शकता, इकडे वरती मार्केट आलं, इथं थोड्या वेळ थांबलं मार्केट, नंतर तसंच डाऊन साईडला आलं. लगेच तुम्ही इथे जर अपसाईडचा एक ट्रेड घेतला असता तर तुमचा इथे सेल गेला असता. तर लगेच इथून बघू शकता तुम्ही इथे 50,290 तुमचं मार्केट लगेच इथे 49,972, म्हणजे एक 200-300 पॉईंटची रॅली लगेच इथे तुम्हाला सेल तुमचं घेऊन गेली असते. आय होप तुम्हाला समजले असेल की 9 ते 10:30पर्यंत मार्केट कसं व्हॉलेटाईल राहतं ते. तर आपण बघूया 10:30 ते 1पर्यंत मार्केट काय करतं ती. तर 10:30 ते 1पर्यंत मार्केट शक्यतो हे साईडवेज असतं. यामध्ये काही असा मुवमेंट असू शकतो. कधीच कोणतीच कॅन्डल एकदम अशी अपसाईड किंवा डाऊन साईडला नसते. यामध्ये कॅन्डल फक्त तुम्हाला अशा प्रकारे दिसणार, ज्याच्यात तुमच्या प्रीमियम डिके होऊन तुमचा स्टॉप लॉस खाऊ शकतात किंवा तुमचे प्रीमियम मेल्ट होऊ शकतात. यात प्रीमियम मेल्ट म्हणजे काय, समजा तुम्ही इथे एंट्री केली तर इथे प्राईस तुमची 100 असली, तर नेक्स्ट टाईमच्या टायमिंगला इथे मार्केट येणार, तर त्या टायमिंगला तुमच्या इथे प्राईस फक्त 90 झालेली असणार. याला प्रीमियम डिके म्हणतात. या साईडमेज मार्केटमध्ये तुमचा लॉस होण्याची शक्यता जास्त असते. यामध्ये फायदा कोणाला होणार, तर यामध्ये फायदा फक्त ऑप्शन सेलिंग, शॉर्ट जे करणार त्यांच्यासाठी याच्यात फायदा होणार. तर आपण याचा चार्टवरती अभ्यास करू की साईडवेज मार्केट कसं असतं ते. तर चला आपण चार्टवर बघू. तर आपण बघू शकता हा बँक निफ्टीचा 5 मिनिटचा टाईम फ्रेमचा चार्ट आहे. हा चार्ट आहे 31 डिसेंबर 2024, म्हणजे लास्ट वर्षाचा लास्ट दिवसाचा हा चार्ट आहे. तर आपण यामध्ये एक रेक्टँगल टाकू, म्हणजे तुम्हाला कळेल इथे किती पॉईंटचा एक बॉन्ड तयार झालेला आहे. तर याचा आपण मार्क करून घेतला. तर तुम्ही बघू शकता, यामध्ये बघू शकता आपण किती पॉईंट आहेत ते. तर आपण एक पॉईंट कॅल्क्युलेट केले तर फक्त 125 पॉईंट आहेत. हे डेबर मार्केट साईज वेज आहे. आपण बघू शकता, तुम्हाला जसं म्हटलं पहिल्यांदा मार्केट व्हॉलेटाईल असं, इथे मार्केट ओपन झालं 9:15ची कॅन्डल बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे 9:15ची कॅन्डल तयार झाली. देन मार्केट एक अपसाईड मूव्ह दिला, नंतर डाऊन साईड आलं, नंतर एक थोडं प्रॉफिट बुकिंग आल्यानंतर मार्केट साईडवेज झालं. बघा इथं बघू शकता तुम्ही. इथे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे ह्या मार्केटने 120 पॉईंटमध्येच सर्वांना एक प्रीमियम डिके करून दिलेला आहे. तर इथे बघू शकता तुम्ही काहीच मुवमेंट नाही मार्केटची, ना खाली आलं ना वरी गेलं, काहीच नाही. यामध्ये फक्त आपण लॉस घेऊ शकतो. यामध्ये प्रॉफिट कोणच करू शकत नाही. जे ऑप्शन शॉर्ट वगैरे करतात त्यांच्यासाठी इथे पैसे बनवण्यासाठी खूप भारी चान्स असतात. पण जे आपण ऑप्शन बायर किंवा सेलर आहे त्यांच्यासाठी इथे फक्त प्रीमियम डिके होतात. आय होप की तुम्हाला साईडवेज मार्केट आणि व्हॉलेटिलिटी मार्केट काय आहे ते समजलं असेल. तर मी आता तुम्हाला सांगतो, एक पासून ते 3:30 म्हणजे मार्केट आपलं बंद होण्याच्या टायमिंगपर्यंत मार्केट कसं असतं. यामध्ये एक तर मार्केट हाय व्हॉलेटाईल असतं, जसं की आपली मॉर्निंग सेशनमध्ये मार्केट राहतं तसं. तर येथे वन साईड रॅली राहते की अशी एकदम डायरेक्ट असं वर मार्केट जाऊ शकतं किंवा अप ट्रेंड जाऊ शकतं किंवा डाऊन ट्रेंड येऊ शकते, याचं काही सांगता येत नाही. तसंच जर आपण बघितलं तर यामध्ये साईडवेज मार्केट पण राहू शकतं.
ज्यामध्ये प्रीमियम डिके होऊ शकतात. अशा प्रकारची रेंज तयार करू शकते ज्यामध्ये आपले प्रीमियम मेल्ट होऊ शकतात. कोणत्या टाईम फ्रेममध्ये तर 1 ते 3.5 या टाईम फ्रेममध्ये. तर यामध्ये हाय व्हॉलेटाईल राहू शकतं किंवा साईडवेज मार्केट राहू शकतं. तर यामध्ये आपण ट्रेडिंग चार्टमध्ये जाऊन बघू बँक निफ्टीच्या की साईडवेज कोणत्या दिवशी साईडवेज होतं किंवा कोणत्या दिवशी हाय व्हॉलेटाईल राहिलं होतं. तर चला मी तुम्हाला चार्टवरती एक्झाम्पल सोबत तुम्हाला एक्सप्लेन करतो. हे बघा, जसं तुम्हाला म्हणलं की 1 पासून ते 3 पर्यंत मार्केट एक साईडवेज राहू शकतं. साईडवेजचं एक्झाम्पल आपण पहिल्यांदा बघू. तर साईडवेजचं एक्झाम्पल बघायचं झालं येथे तर तुम्हाला हा सगळा पूर्ण इलाका दिसत असेल. हा फक्त ते बघू शकता तुम्ही, ही कॅन्डल असं जर बघितलं तर 435 ते 51,265 म्हणजे 100 याचा गॅप कसा तयार झाला बघू शकता तुम्ही. यामध्ये कसं मार्केट व्हॉलेटाईल नाहीच आहे, काहीच मुवमेंट नाही. एक तर कॅन्डल एक रेड बनती आहे बघा इथे. एक हॅमर पण बनला आहे, पण इथे हॅमरचा बी काय उपयोग झाला नाही, जेणेकरून फक्त मार्केट एक तर रेड कॅन्डल बनवतं, दुसरी नंतर लगेच ग्रीन, अशा प्रकारे मार्केट इथे फसवत होतं. तर यामध्ये फक्त प्रीमियम डिके होतात. तर याच्यात आपण आता ट्रेंडिंगचं दुसरं एक्झाम्पल बघू, ज्यात की मार्केट फक्त वन साईड रॅली दिलेली आहे. तर आपण असंच पाठीमागं जर बघायला गेलो तर इथे पण बघू शकता तुम्ही 1 पासून 3 पर्यंत मार्केट कसं एका रेंजमध्येच फसून आहे, ज्यामध्ये तुम्ही एंट्री केली तर कुठेच तुम्हाला बाहेर पडण्यास भेटेल, पण लॉसमध्येच भेटणार, प्रॉफिटमध्ये नाही. तर तुम्ही असंच पाठीमागं आपण दाखवतो तुम्हाला एक ट्रेंड मार्केट इथे पण बघू शकता. लगातार 3 दिवस मार्केट तुम्हाला साईडवेज दिसलं आहे. तर तुम्हाला एक ट्रेंड मूव्ह आलेला दाखवतो. तर इथे बघू शकता तुम्ही जसं म्हणलं तुम्हाला की 1 पासून 3 पर्यंत एक व्हॉलेटाईल पण मार्केट राहू शकतं. तर त्याचं सॅम्पल बघायचं जर झालं तर बघा, ही अशी एक रेंज तयार झाली होती. या रेंजचा एक ट्रेंड लाईनचा एकदा ब्रेकआउट झाल्यानंतर इथून बघू शकता एक शार्प मूव्ह आला होता, ज्याथे की तुम्हाला जसं म्हणलं होतं की एक साईडवेज राहू शकतो किंवा एक वन साईड मूव्ह मिळू शकतो. तर त्याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर इथं बघा तुम्हाला एक शार्प मूव्ह भेटला आहे. आय होप तुम्हाला हाय व्हॉलेटिलिटी मार्केट म्हणजे काय, देन साईडवेज मार्केट म्हणजे काय, आणि हाय व्हॉलेटिलिटी आणि साईडवेज दोन्ही मार्केट एक नंतर कसं मार्केट मूव्ह देतं किंवा साईडवेज राहतं हे तुम्हाला समजलं असेल. हे बघा मित्रांनो, ट्रेडिंग शिकायचे म्हणलं की थोडंफार तुम्हाला संघर्ष तो करावाच लागणार आहे. कारण हे बघा, आता तुम्ही माझी बोलण्याची लँग्वेज बघितली असेल, कारण मी पण एक ट्रेडर आहे, मी पण एक शिकलेला व्यक्ती आहे ट्रेडिंगमध्ये. तर माझ्यासहित बोलताना तुम्ही बघितलं असेल की किती खालीवरी होते. पण मी मोबाईलमधून व्हिडिओ बनवतो, माझ्याकडे काही लॅपटॉप वगैरे नाही आहे. तरी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जे ट्रेडिंग शिकत आहे त्या मित्रांशी शेअर करा. थँक्यू.